नमस्ते. आजची माझी मी श्रीयंत्रपूजा तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि आज ना मी ते छोटा फणस असतो ना त्याची भाजी कशी बनवली ती तुम्हाला दाखवते आहे. तर हा छोटा फणस आहे त्याच्यामधून 2 भाग केले आणि डिंक पुसून घेतला आणि त्याचे मागचे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आणि पुढची थोडीशी ती पाव आहे ना ती पण काढून घ्यायची आणि नंतर मग ती काढून घेतली आणि त्याचे ना 4 भाग केले आणि अशा प्रकारे पूर्ण तो फणस मी साफ करून घेतला आणि मग तो स्वच्छ धुतला आणि कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून त्याच्यात मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून ना 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि 5 शिट्टीमध्ये किती मस्त तो शिजला आहे. नंतर मग माझ्या आईने ना मला तो असा मॅश करून दिला आणि नंतर मग त्याच्यात घालण्यासाठी ना हिरवी मिरची आणि लसूण त्याचं जाडसर वाटण तयार केलं आणि कढईमध्ये तेल टाकलं, जिरा राईची फोडणी केली आणि कांदा परतून झाल्यानंतर ते हिरवी मिरची आणि लसूण ती परतवली आणि नंतर मग ही वाफवलेली भाजी पण त्याच्यावरती परतवली आणि मस्त एक दणकावून अशी वाफ काढली कारण ती शिजलेलीच होती आणि नंतर मग ओलं खोबरं घालून मस्तपैकी भाजी अशी परतवून घेतली आणि एवढी सुंदर भाजी लागते ना, मला खूप ही भाजी आवडते. थँक्यू.